परफेक्शनच्या मागे धावताना थांबायला विसरू नका, कारण आयुष्य म्हणजे केवळ चुका नव्हे तर शिकण्याचं देखील मैदान असतं. ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी, कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत परफेक्शन हवं असतं. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास कन्या राशीवाल्यांना नेहमीच भाग्यापेक्षा परिश्रमातून जास्त मदत प्राप्त होते. या महिन्यात जेव्हा परिश्रमाचे कारक मंगळदेव राशीत आहेत तेव्हा परिश्रम तर करावेच लागतील. मात्र दशम या केंद्रस्थानात असलेले गुरु शुक्र, सप्तमात असलेले शनिदेव, राशीत असलेले मंगळदेव म्हणजे केंद्रस्थानामध्ये भरपूर ग्रह विराजमान असल्यामुळे अत्यंत मोठे शुभसंकेत तुमच्यासाठी निर्माण झाले आहेत. याशिवाय लाभस्थानात बुधादित्य योग घडून येत आहे. तसंच षष्ठात असलेला कुंभेचा राहू याला देखील आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झाले आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होणार आहे.